त्याला मित्रांनो आता आमचं फुलांचं गणपती बाप्पाचं कंप्लीट झालं. चला मी मला वाटलं मूषक राज अरे तुझी पॅन्ट कुठे आहे रे तुझी? ही कुठली पॅन्ट आहे? मुलींची पॅन्ट घालस की काय? हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आता आम्ही डेकोरेशन सुरू करतो आपल्या गणपती बाप्पाचं. काल एवढं झालेलं सर्व आणि तू सांडवलंच आहे. केली सुरुवात आल्या काय गणपती दोस्तों चलो मैं आपको अभी गणपती दिखाता हूँ. बोल परत. वो देखो गणपती. हे मराठी बोल, हिंदी नको. हिंदी बंद केलं मी. आता हे बघा आमचा गणपती. हा गणपती आमचा आहे आणि दुसरा म्हणून गणपती येणार आहे अजून आपला. माहितीये काय तुला? इथे पकड. हा असं बघ. अरे असं तू बोल, मी तू पकड. तुला बोलतो. हेलो गाइस, वेलकम टू माय चॅनल. आज हो रही है शाम हो रहा. शाम हो रहा है आज. मराठी बोल. गणपत आज हो रही है शाम बोलते. तर मित्रांनो आता आम्ही डेकोरेशन स्टार्ट केलं. ते बघा. हे बघा डेकोरेशन आमचं. हा पुढे काय बोल. और ये देखो हमारे गणपती गोल्डन करे. मराठी बोल. आणि ते बघा आमचा गणपती गोल्डन. हा आणि बघा फोटो मोरचा. हा अजून. अरे बाहेर की खुर्ची. अरे तुझी पॅन्ट कुठे आहे रे तुझी? ही कुठली पॅन्ट आहे? पिद्दुशी. आपण सुरू करू तर फुल लावायला. हा समजत. हा चल बस इथे बस. याची फोन पकड. याची फोन पकड. इकडे इकडे. हे बघ. आहे बघ फुल लावायला सुरू केलं. इकडे बघ. हे बघ आता मी फुल लावायला सुरू करतो डेकोरेशनचे. गणपती ना मूषकला सजवतो. हा सुरू करतो मी. मला वाटलं मूषक राज मूषक को सजाओ और गणपति के बाजू में रखो. चल रे खाली वाग. खाली वाग. सिद्धू डोकं आहे तुझा. आता हे व्हाईटच्या खाली व्हाईटच्या बाजूला अपोजिट कलर लावायचा. व्हाईटच्या बाजूला रेड बेड लावतो. स्किन कलर आहे काय. हे बघा आता आपले फुलांचं डेकोरेशन झालंय. म्हणजे अर्ध कम्प्लीट झालेलं आहे. असं एका लाईन मध्ये आम्ही सर्व फुलं लावलेली आहेत. आता ह्या काय ह्याला स्ट्रक्चरला आम्ही चिटकवू फुलं ही अशीच सरळच्या सरळ. थांब थांब थांब. हे घे. त्याला मित्रांनो आता आमचं फुलांचं गणपती बाप्पाचं कंप्लीट झालं. चला मी तुम्हाला आता गणपती बाप्पाला तुम्हाला गणपती आणि दाखवलंच नाही गणपती. हात कधी काय करूये. और अभी बाहेरचं आणि हे बघा बाहेरचं. आणि हा बघा गणपती बाप्पा गोल्डन. आणि हे बघा आता मी बाहेर आलोय. परी फुलं आपण लावून दिले इथे. खाली आणि वर लाव नाही तसं. इथे एक तार आणि इथे एक तार असं बोलतो तो. त्याचा बघा त्याचा वेगळाच चालू आहे काहीतरी. सिद्धू थांब रे. तू गेलेलास आलास का परत? मम्मीचा फोन आला. कुठे आहे? हा मम्मीचा. मम्मी मारेल. अरे मम्मी तुला ओरडेल हो. सो गाईज हे बघा आपलं डेकोरेशन आता बहुतेक झालं आहे. हे बघा किती छान वाटते. अजून लाइटिंग नाही आली त्याला तरी पण किती छान वाटते बघा. एकदम मस्त. आणि हे थोडीफार फुलं उरलेली तिथे तर ही पण लावू आता आपण त्याला. आणि मस्त आपले ओल्ड इज गोल्ड सॉन्ग लावलेले आणि मस्त चालू होतं डेकोरेशन आपलं. लाईट जेव्हा येईल ना तेव्हा अजून मस्त वाटेल हे. हे बघा तोरण बसून झालंय आपलं तोरण. मस्त लाईट चालू केली आता. आता एक फक्त ब्ल्यू कलरचा फोकस आहे तो एक साईडला लावतो
आणि मग आपलं लाइटिंगचं पण काम होऊन जाईल. हे बघा काहीच मस्त वाटतं एकदम. काय ते बघा आपला ब्ल्यू वाला फोकस आता हा लावून बघतो इथे. 1 2 3 गो. 1 2 नाही 3 2 1 गो. वाटते भारी, मस्त वाटते ना. फायनली आपलं डेको दर्शन कम्प्लीट झालेलं आहे. हा बघा आपला घरगुती मकर, मस्त आपली ब्ल्यू लाईट प्लस आपलं हे ह्याला काय बोलतात तोरण पण मस्त लावून झालेलं आहे. एकदम मस्त वाटते, क्लासी फिलिंग येते ह्याच्यामध्ये. आणि लाईट बंद केला तर अजूनच मस्त वाटते. हे आता वार्म लाईट ठेवून दिल्यात मी. आज संध्याकाळी जाऊ बाप्पा आणायला, तेव्हा आपण इथे डायरेक्ट बसू आपण आणि उद्या आपण त्याची पूजा वगैरे करूया मस्त पैकी. अरे आलास परत, तू आलास परत. हे काय आणलंस दाखव बघू दे. जो काय बघा गणपती काय आणलं. हातोडा आणलं. कशाला आणलं, कशाला आणलं तुला. कोण चोर आला मग त्याच्यावर काय 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 कोण चोर आला मग त्याच्या डोक्यावर कुठे चोर जट डोक्यावर फटका टाकून जायला असत चोर. हे जो इकडे 1 मिनिट. आणि काय आणले बघ. असं आहे तिकडे लपतोस का इकडे असं. बघा घाबरवणार आहे. अरे तो येणार ना, तो गेम खेळतोय. जा सिंबाला घाबरव जा. मी चाललो, हे पकड माझा हात. हे मर. कशाला मी का पकडू, तू कुठे चाललास. आणि जा ह्याला पण घेऊन जा. सिंबा जा ह्याला घसरगुंडीवर सोड जा. नाही सांगणार, जा ये पटकन खाली. जा ये पटकन खाली. नाही पाणी आहे. असू दे चल. अरे पाणी आहे खाली. चल चल नको भाऊ चल. येड पवते मोठा. अरे पडशील चल. सो गाईज हा बघा आपल्या आईनी जेजुरीवरनं हा बाप्पा आणलेला आपल्या रिसॉर्टवर ठेवायला. कारण जो जुना होता बाप्पा, पहिला जो बाप्पा होता ना, त्याला पाण्याने थोडं डॅमेज झालं. म्हणजे काय झालं त्याला ग, तो ब्रासचा होता तो त्याला फोडी फोडी आले, त्यामुळे त्याला जरा डाग उठले त्या बाप्पावर. म्हणून त्यामुळे हा नवीन पितळ्याचा बाप्पा आणलेला, जेजुरीवरून आणलेला. तर ह्याला आता साफ करते आई आणि ह्याला साफ केल्यावर ती इथे ठेवणार आहे. दुसरा बाप्पा येईपर्यंत ह्याला इथे ठेवणार आणि उद्या आपला दुसरा बाप्पा ठेवणार याच्यावरती. आणि आता आपण आपले गणपती बाप्पा येईपर्यंत थोडा वेळ तिला त्या गणपतीच्या आरासमध्ये ठेवूया. दादा ठेव उचलते आणि जड आहे, वाईड अँगल आहे ना. मोरया किती सुंदर वाटते. ही पण मूर्ती छान वाटली असती दादा. खरं आता ना सगळे लोक असंच करतात. काही नाही नाही आपल्या ह्याच्यात ठेवायचे सगळे. आता ह्याची मूर्त कोणी, मातीची मूर्त आता कोणीच आणत नाही. बघा किती सुंदर वाटते आहे. आता अशाच मूर्ती आणतात, विसर्जन करतात आणि आपापल्या घरामध्ये ठेवतात. छान वाटते. सो गाईज आता आम्ही आलोय गणपती बाप्पाला घ्यायला. बाबा गेलेत आणि आता मी पण निघतो, जातो. आपले गणपती बाप्पा फायनली आपल्या गाडीमध्ये आले आहेत. तर आता आम्ही निघतो घरी बाप्पाला घेऊन. आपल्या पोचलोय घरी. आपले बाप्पा आता थोड्या वेळाने त्यांना आपण काढू आणि आपल्या त्यांच्याच जागेवर ठेवून देऊ, विराजमान करू. आता बघा हा पण आलाय. तुम्ही उतरता ना, मला इथून बाहेर जायला लागेल ना. मला काय तुम्हाला फक्त इकडे हा पाटाला हात धरायला लागून तुम्हाला पुढे जर का लागेल पाठव. सो काही ते बघा फायनली गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत आपल्या. घे पाठी घेतो व्हिडिओ बस. सगळं मस्त आपलं डेकोरेशन झालेलं आहे. हे बघा मस्त डेकोरेशन, लाईट्स वगैरे सगळं ऑन करून ठेवले आता मी. आणि आता फायनली मी जरा झोपायला.
हे बघ ऑलरेडी इथे 1:45 झालेले आहेत आणि खूप झोप येते मला पण. सो गाईज आजचा ब्लॉग इथे संपवतो मी. आय होप तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, नवीन असेल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. आईचे लाडू पण आता कम्प्लीट झाले आहेत. रव्याचे लाडू आपले मस्तपैकी उद्या गणपतीमध्ये खाऊ एक एक. आणि हा गणपत गणपत मी ब्लॉग बनवून तू नको, तू पाडशील फोन माझा.